नमस्कार सगळ्यांना. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणलं असंच काहीतरी करावं, जरा जोक्स बिक्स मारावे, जरा टाईमपास पीजे करावे, म्हणून मला एक बुक सापडली आहे. मी तुम्हाला ती बुक दाखवतो आधी. ही बुक आहे हाऊ टू टॉक टू एनीवन एनी टाईम एनीवेअर. ॲक्च्युली ना माझ्या बाबतीत उलटच होते, म्हणजे हाऊ टू टॉकपेक्षा हाऊ टू ईट विथ एनीवन एनी टाईम एनीवेअर. चला ह्या बुकमध्ये काय आहे ना आपण बघूत. आता जेव्हा मला कोणी काम सांगतं की बाबा हे काम आहे, असं कर, मग मी कंटाळा करतो ना, नाही करत. म्हणतात अरे तुझं काम मग कोण करणार. त्यावेळेस मी आन्सर देतो, द रेस्ट ऑफ आवर टीम. जेव्हा लहानपणी आम्ही गोट्या खेळायचो, गोट्या खेळत असताना आम्ही जेव्हा बोलायचो त्या बोलण्याला काय म्हणतात? वी हॅव ऑल गोटा टॉक. सॉरी प्लीज माफ करा ह्या असल्या पांचट जोकसाठी. पण बघूत, मजा येईल. अजून बघूत पुढं काय. इथं लिहिलं द बेसिक्स ऑफ सक्सेसफुल कन्व्हर्सेशन. मला वाटतं इथं द बेसिक्स ऑफ सक्सेसफुल कन्व्हर्सेशन फॉर मॅरिड लाईफ, दॅट इज ऑनेस्टी, द राईट ॲटिट्यूड, इंटरेस्ट इन द अदर पर्सन, ओपननेस अबाउट माय सेल्फ, म्हणजे युअर सेल्फ. तेच जेव्हा नवरा बायकोला सरप्राईज द्यायला रात्री अचानक येतो त्यावेळेस त्या घटनेला काय म्हणतात? माय इनसस्पिशियस डेब्यू. ग्रीन टीपेक्षा पण कुठला भारी टी असेल तर तो कोणता आहे? ऑनेस्टी. मला माहिती आहे ह्या जोक नंतर तर तुम्ही मला टी फेकूनच माराल, पण काय करू. अजून बघू आपण काय आहे तर. चला. कोल्ड ड्रिंक सर्वांना सर्व करायचे आणि त्यामध्ये बर्फ टाकायचा आहे, तो कसा टाकणार? बाय ब्रेकिंग द आईस. मला थम्सअप प्यायचा आहे पण मी पिऊ शकत नाही आहे, कारण एक गोष्ट सापडत नाही आहे. ती कोणती माहिती? ओपनर्स सापडत नाहीत, त्यामुळं पिऊ शकत नाही आहे. जेव्हा नवऱ्याचं सिक्रेट बायकोला कळणार असेल त्यावेळेस त्यानं एकच गोष्ट फक्त करावी. ती कोणती माहिती आहे? अवॉइड यस नो क्वेश्चन्स. कसे वाटायले तुम्हाला जोक्स? एकदम बकवास ना? ठीक आहे, वाटू द्या. बकवासच आहेत. अजून बघू काय करत काय. हॅप्पी मॅरिड लाईफ जगण्यासाठी एकच मंत्र आहे, तो कोणता माहिती आहे? द फर्स्ट रूल ऑफ कन्व्हर्सेशन, लिसन. खोटं बोलत असताना तुमची एकच गोष्ट तुमचं खोटं पकडून देऊ शकते, ती म्हणजे तुमची बॉडी लँग्वेजेस आहे ती. करेक्ट आहे. लोणच्याची बरणी सापडत नव्हती जेवायला, मग विचार केला काय करावं. मग काही कॉन्टॅक्ट्स बघितले, त्यातला एकच कॉन्टॅक्ट्स त्यावेळेस करण्यासाठी योग्य होता, आणि तो कॉन्टॅक्ट म्हणजे आय कॉन्टॅक्टला आपण करू शकतो. कळतंय मला. अत्यंत भयानक असे म्हणजे जोक्स पण नाही आहेत बहुतेक, पण प्लीज हसा तुम्ही पण. बघूत अजून काय आहे पुस्तकात. असं असलं ना तर माणसाला ना पुस्तक वाचावं वाटतं, आहे की नाही? ओके. नवरा बायको फक्त एकच गोष्ट व्हायला पाहिजे, म्हणजे बाकी सगळं बोलू नका तुम्ही, म्हणजे खास करून नवऱ्या आणि बायकोशी फक्त एकच गोष्ट बोला, आणि ती म्हणजे सोशल टॉक करा तुम्ही. फक्त वजन कमी करण्यासाठी ना फक्त एकच गोष्ट आहे जी महत्त्वाची आहे, आणि ती गोष्ट म्हणजे स्मॉल डिनर्स. मी आता जे जोक्स आणि पीजे मारतोय ते जर तुम्हाला आवडत नसतील किंवा हसू येत नसेल तर तुमच्यासाठी मला एकच सल्ला द्यावा असा वाटतोय, आणि तो सल्ला म्हणजे लुकिंग ॲट थिंग्स फ्रॉम अ न्यू अँगल. ही बुक बघून
मला वाचण्याऐवजी हे का करावं असं वाटलं, असं तुम्हाला प्रश्न पडला असेल ना. बरोबर आहे, त्याचं पण माझ्याकडे उत्तर आहे. आणि त्याचं उत्तर आहे ते म्हणजे शो युअर सेन्स ऑफ ह्युमर, जो की मी दाखवतच आहे. कित्येक वेळ झालं जे केले. चांगला आहे माझा सेन्स ऑफ ह्युमर, तुम्ही मान्य कराल, करावंच लागेल ना. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. तुमचा सेन्स ऑफ ह्युमर मला दाखवा. आणि असंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.